तर रवींद्र धंगेकर एकनाथ शिंदेंच्या भेटीला दाखल झाले। ठाण्यातल्या निवासस्थानी रवींद्र धंगेकर दाखल झालेत। पुण्यातल्या जागा वाटपात रवींद्र धंगेकरांना डावललं गेलंय। जागा वाटपाच्या बैठकीत डावलल्यानंतर धंगेकर आता थेट ठाण्यात आलेत आणि ठाण्यातल्या निवासस्थानी एकनाथ शिंदेंच्या निवासस्थानी ते आता भेट घेत आहेत। रिजवान शेख आपले प्रतिनिधी आपल्या सोबत जोडले गेलेत। रिजवान, नेमकं ठाण्यातल्या एकनाथ शिंदेंच्या घरी नेमकं काय काय सुरू आहे? वैष्णवी, नक्की आपण जर बघाल सकाळपासूनच मोठ्या घडामोडी ज्या आहेत ते एकनाथ शिंदे यांच्या घरावरती होताना आपल्याला दिसून येत आहे। सकाळी जे आहे रवींद्र चव्हाण भेटीनंतर आता पुण्यातले जे माजी आमदार आहे रवींद्र धंगेकर यांनी देखील राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतलेली आहे। पुण्यातला जो काही भाजप आणि शिवसेनेमधला जो जागा वाटपाला चर्चा आहे तो अंतिम टप्प्यावर पोहोचलेला आहे आणि काही क्षणात आपण जर पाहिलं तर याची जाहीर देखील मोठ्या प्रमाणात होणार आहे। आणि धंगेकर जे आहे ते शिवसेनाचा मोठ्या प्रमाणात वाटा जो आहे तो पुण्यामध्ये आहे। त्यामुळे धंगेकरांना देखील मागणी धरून ठेवली आहे की मोठ्या प्रमाणात जागा जी आहे ती शिवसेनेला पुण्यामध्ये पुणे महानगरपालिका निवडणुकीमध्ये भेटावी, अशी देखील मागणी जी आहे ती रवींद्र धंगेकर राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे करताना आपला दिसून येत आहे। वैष्णवी, धन्यवाद रिजवान, अगदी सविस्तर अपडेट आपण दिलीत। तर एकंदरीतच आता रवींद्र धंगेकरांना डावललं गेलेलं आहे आणि त्यामुळे आता ते काहीशे नाराज आहेत आणि या संदर्भातच विचारणा करण्यासाठी त्यांनी थेट ठाणे गाठलेलं आहे। ठाण्यात पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांची ते भेट घेत आहेत आणि त्यांच्याकडनंच नेमकं काय कारण जाणून घेत आहेत।